मुक्ताबाई या जगावेगळ्या भावांची बहीण, जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारायची ताकद देत. सोयराबाई ज्या जातीविरोधी ओव्या रचायच्या, हे संत केवळ उपदेशक नव्हते, ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे, बिलकुल शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजवाड्यातील जडजवारीतून नव्हे तर आईच्या गोष्टीतून साकारलं. जिजाऊंच्या स्वप्नांनी त्यांचं मन घडवलं. कल्पना करून बघू, पराक्रमी वडील स्वातंत्र्याकरता लढण्याची मनीषा मनात बाळगत असताना परकीयांच्या चाकरीत, पण स्वाभिमानी आई एका गडावर मुलाला जन्म देते, स्वराज्याचा स्फुल्लिंग चेतवते आहे. त्यांचा राज्यकारभार नैतिकतेवर आधारलेला होता. इथल्या धैर्यशाली स्त्रियांनाही ताराबाई, राजाराम महाराजांच्या पत्नी, जेव्हा साम्राज्य संकटात होतं त्या तलवार घेऊन उभ्या राहिल्या. औरंगजेबाला वर्षानुवर्ष थोपवून धरलं. संताजी धनाजींच्या काळात इथे गवताच्या पात्यांनाही भाले फुटले. उमाबाई दाभाडे, पहिल्या महिला सेनापती, त्यांनी सैन्य चालवलं, रणनीती आखली. त्या काळात जेव्हा स्त्रियांना बोलण्याचीही संधी नसायची. पुण्यश्लोक अहिल्याबाई तर भारतीय संस्कृतीमधील नारी शक्तीच्या प्रतीक होत्या. महाराष्ट्राने फक्त योद्धे निर्माण केले नाहीत, त्यांनी घडवले धर्माचे रक्षक, राष्ट्राच्या संकल्पनेचे उद्गाते आणि नव्या भारताचे शिल्पकार.